शुभ सकाळ सगळ्यांना। तर हा जो ब्लॉग आहे तो संडेचा आहे आणि मला सासवडची ऑर्डर होती ब्राईडची। तर ब्राईडच्या ऑर्डरला जायचं होतं, तर माझ्यासोबत मी आणि सोनमताई होते। तर निघायचं होतं 5:30ला, पण पॉसिबल नाही झालं। 5:45-6 वाजता आम्ही तिथून निघालो आणि तुम्ही बघू शकता सासवडला गेल्यावर बापरे, एवढं भारी तिथलं दृश्य होतं ना सकाळ सकाळी। तरी काही मोमेंट्स आम्ही कॅप्चर नाही केला, पण घाटातून जाताना बॉबदेव घाट कोणाला माहिती असेल ना, तर तिथून जाताना एक नंबर दृश्य आहे। तुम्ही एकदा सकाळी विजिट करा तिथं। तर आम्ही तिकडं गेलो, मस्त शूट केलं आणि फायनली आम्ही ऑर्डरला पोहोचलो, म्हणजे जिथं सासवडला कोडीत गेलो होतो ऑर्डरला पोहोचलो आणि सामान काढलं बाहेर आमचं व्यवस्थित। साधारण आम्ही 7:10 लोकेशनवर पोहोचलो आणि लगेचच सामान बाहेर काढलं, कारण का आम्हाला 9:30 वाजता नवरीला रेडी करायचं होतं, म्हणजे 9:30 वाजेपर्यंत रेडी झाली पाहिजे, कारण का आम्हाला पुढं लोकेशनवर जायचं होतं। नेक्स्ट लोकेशन होती, कारण का तिचं लग्न होतं सासवडमध्ये, जयदीप हॉल इथे ह्या ठिकाणी तिचं लग्न होतं। लगेचच आम्ही रेडी केलं। तर नवरीबद्दल सांगायचं झालं तर नवरी माझ्या ओळखीचीच आहे, ॲक्च्युअली ती माझी मैत्रीणच आहे, कारण का आम्ही सोबतच 12वी वगैरे क्लासेस केलेले आहेत। कारण का तिचे जे मामा मामी आहेत ते आमच्या शेजारी आहेत, म्हणजे आमच्या वरती राहतात, वरच्या फ्लॅटमध्ये, आणि खूप छान बॉन्डिंग आहे आमचं। तर मला वाटत नव्हतं की तिचं लग्न होतं आहे म्हणून। तर फायनली ती रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। खूप छान असा लुक क्रिएट झालेला आहे आणि ती डोक्यावरची जी चंद्रकोर आहे त्याच्यामुळं तर लुक पूर्ण चेंज झालेला आहे। लगेचच आवरून झाल्यावर आम्ही लगेचच आमचं जे सामान आहे ते पॅक केलं आणि सकाळची वेळ होती, घरातून काहीच खाऊन न आल्यामुळं खूप भूक लागली होती, नाश्ता करायचा होता, त्याच्यामुळे जाता जाताच आम्ही थोडंसं थांबलो आणि तिथं नाश्ता केला। लगेचच आम्ही हॉलवर पोहोचलो, लोकेशन जिथं होतं तिथं पोहोचलो। कोणीच आलं नव्हतं, फक्त आम्ही होतो। तर सुरुवातीला आम्ही नवरीच्या ज्या रूममध्ये गेलो आणि इथं एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे की नवरीला आणि तिच्या नातेवाईकांना वेगवेगळी रूम होती। आता अशा टायमाला काय होतं की नवरीचं आवरणं खूप मुश्किल जातं, तर हा प्लस पॉईंट होता की तिची रूम वेगळी होती। तर नंतर झालं काय की नवरी आली, त्याच्यामुळे खूप घाईगडबड झाली। आता हा हिरव्या साडीतला जो लुक बघते तो हळदीचा आहे, हळदीसाठी मी रेडी करते नवरीला। ह्याच्या अगोदर पण एक साडी चेंज होती, कारण का एंगेजमेंट होती, गुलाबी कलरची साडी होती आणि त्याचं कॅप्चर करता आलं नाही। मग नंतर ज्या हळदीसाठी आम्ही तिचा पूर्ण मेकअप रिमूव्ह केला होता आणि त्याच्यानंतर लगेच मेकअप करायला चालू केला। तर नवरीचा मेकअप म्हणजे मी जसं सांगितलं की पूर्ण रिमूव्ह केला होता, कारण का थोडंसं जे साखरपुडा झाला त्याच्यानंतर सगळ्यांनी तिच्या चेहऱ्यावर खूप सारा कुंकू टाकला होता, त्याच्यामुळे पूर्ण मेस झालं होतं चेहऱ्यावर, त्याच्यामुळे पूर्ण रिमूव्ह केला आणि नवीन मेकअप केला। तर 4चं लग्न होतं आणि शेवटचा लुक राहिला होता। 3:30 वाजता ती वरती आली। आता आमच्यासाठी टास्क होता की अर्ध्या तासात आम्हाला तिला आवरून द्यायचं होतं, तर पटकन असं आम्ही तिचं आवरून घेतलं होतं, पण कॅप्चर झालं नाही आहे, ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे माझ्यासाठी। मग त्याच्यानंतर फायनल लुक तुम्ही बघू शकताय, खूप काही कॅप्चर नाही झालेलं, पण जो काही मला घेता आलाय तो तुमच्यासमोरच आहे। त्याच्यानंतर फायनल आम्ही लोकेशनवरून निघालो। व्हिडिओत बघू शकताय हे माझ्यासोबत आहेत, ते आमच्या आधी शेजारी राहायचे, आता ते शिफ्ट झालेत, अगदी हक्काचे जीवा भावाचे फॅमिलीसारखे होते आणि ते शिफ्ट झालेत। खूप दुःख होतं, पण आता जीवनाचा नियम आहे, तर असो। नेक्स्ट आम्ही तुम्ही बघू शकता ही सोनमताई आहे आणि ही माझ्यासोबत असते हेअरस्टाईल करायला नेहमी। तर इथलं लोकेशन तुम्ही बघू शकता। तर आम्ही लोकेशनवरनं निघून आम्ही बॉबदेव घाटात जी ऑस्करवाडी आहे तिथं आम्ही फायनली पोहोचलेलो। तर तिथं ढगाळ वातावरण झालं, त्याच्यामुळे मला चहा प्यायची प्रचंड इच्छा झाली। आम्ही तिथं थांबलो, चहा मागवला, चहासोबतच मग लगेच मला वडापावची इच्छा झाली, मग वडापाव खाल्ला। खूप छान टेस्ट आहे वडापावची, चहाची, तुम्ही जाऊन एकदा तरी जा आणि टेस्ट करा। तर फायनली आम्ही तिथून निघालो आणि आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथंच संपवते। भेटूया नवीन व्हिडिओत नवीन काहीतरी। थँक्यू।